नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। हॉटेल गोकर्ण फॅमिली गार्डन अँड एसी डायनिंग रेस्टॉरंटचा शानदार शुभारंभ। खवय्येकरांनो, नाशिककरांसाठी कैलास नगर छत्रपती संभाजीनगर रोड इंदू लॉन्च समोर इन्फा मार्केट शेजारी नाशिक येथे भाऊसाहेब खुळे, चंद्रकांत दिनकर होळकर यांच्या वतीने शानदार शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी खुळे आणि होळकर परिवाराच्या वतीने सत्यनारायणाची पूजा करून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून हॉटेल गोकर्ण फॅमिली गार्डन अँड एसी डायनिंग रेस्टॉरंट शानदार शुभारंभ करण्यात आला। तसेच हॉटेल गोकर्ण संचालकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आलाय। या ठिकाणी खवय्ये नाशिककरांसाठी शुद्ध शाकाहारी घरगुती पद्धतीच्या जेवणासह इंडियन, चायनीज, तंदूर, पावभाजी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन थाली, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, टी अँड कॉफी असे बरेच काही स्वादिष्ट रुचकर गरमागरम खाद्यपदार्थ सुरक्षितपणे मिळणार असून एकदा तरी हॉटेल गोकर्ण फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या असे आवाहन हॉटेल गोकर्ण फॅमिली रेस्टॉरंटच्या संचालकांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी आमदार राहुल ढिकले यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव बाबा निमसे, प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक रितेश निमसे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक तथा लासलगावचे सरपंच जयदत्त काका होळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या संचालिका सोनिया सत्यजित होळकर, येवला येथील काले समूहाचे उद्योजक महेंद्र शेठ काले, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक पिंपराळकर, आर्किटेक्ट संजय पाटील, चंद्रभान पाटील कासार, वैदिका जयवंत होळकर, अवधू चंद्रकांत होळकर, ईश्वरी चंद्रकांत होळकर, अक्षदा लोखंडे यांच्यासह हॉटेल गोकर्ण फॅमिली गार्डन अँड एसी डायनिंग रेस्टॉरंटला शुभेच्छा देण्यासाठी होळकर आणि खुळे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार नाशिककर, आज मला अतिशय आनंद वाटतो इथे सांगायला की छत्रपती संभाजीनगर रोडवर आज आपल्या सेवेसाठी हॉटेल गोकर्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंट अतिशय सुंदर असं आणि ह्या परिसरामध्ये एक झालेलं सर्वांसाठी अत्यंत चांगली सुविधा उपलब्ध आहे। मला वाटतं सर्व नाशिककर ह्या व्हेज जेवणाचा आनंद इथं नक्की घेतील। मी सर्व नागरिकांना आवाहन करेल, एकदा या, टेस्ट घ्या आणि परत परत येत राहा। धन्यवाद। नमस्कार, मी चंद्रकांत होळकर, हॉटेल गोकर्णचे मालक। मी नवीन हॉटेल व्हेज रेस्टॉरंटच्या फॅमिली गार्डन या नावाने हॉटेल छत्रपती संभाजीनगर रोड येथे न्यू लॉन्च केले असून AC हॉल फॅमिलीसाठी खास सुविधा केलेली असून बर्थडे पार्टी वगैरे किंवा छोटे फंक्शन करता येतील। सपरिवार हॉटेल गोकर्ण येथे यावे ही नम्र विनंती। मी रितेश निमसे, हॉटेल गोकर्णाचं आज ओपनिंगचा डे आहे। हे छत्रपती संभाजीनगर हायवेवरती आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण नक्कीच इथे यावे आणि इथलं फूड ट्राय करावे। 100% व्हेज रेस्टॉरंट आहे। यांच्याकडे 3 मेन्यू लोकेशन्स आहे, 2 आउटडोर आहे आणि 1 इनडोर आहे। म्हणजे जर तुम्हाला पाहिजे तर ओपन स्कायमध्ये सुद्धा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करतास, सेलिब्रेशन करू शकता तुमचं जे काही फंक्शन असेल, फेस्टिवल असेल त्याचं। आणि जर काही पावसाळी वातावरण असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काही क्लायमॅटिक कंडिशन असेल त्यासाठी त्यांनी इंटरनल खूप छान हॉल पण बनवलेलं आहे। त्यांचं खास मी किचन पण बघून आलो तर फार जास्त क्लीन सेक्शन आहे। हायजेनिक फूड इथे तुम्हाला नक्कीच भेटणार। तंदूरचं एक सेपरेट आहे ज्यासाठी त्यांनी रोटीसाठी वगैरे बनवलं आहे, म्हणजे हे डेडिकेटेड दिसतं आहे। तर मी या हॉटेलच्या ओपनिंगसाठी संपूर्ण होळकर परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा। धन्यवाद। चंद्रभान पाटील कासार, नाशिकवरनं औरंगाबादला जात संभाजीनगरला जात असताना आडगाव नाक्याचं जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर मला हे हॉटेलचं ओपनिंग दिसलं। त्यावेळेस आम्ही तिथे वळवलो असता त्या हॉटेलच्या मालकाने श्री चंद्रकांत पाटील होळकर यांनी आमचं स्वागत केलं आणि आम्हाला त्यांचा म्हणजे पाहुणचार केला, पण उत्कृष्ट प्रकारचे जेवणसुद्धा दिले आणि त्याबद्दल आम्ही हे हॉटेल गोकर्ण परिवार आणि त्यांचे मालक यांचे आभार मानतो। हे हॉटेल नाशिकवरून संभाजीनगरकडे जाताना आडगाव नाक्यापासून जस्ट 5 मिनिट किंवा संभाजीनगरवरून नाशिककडे येताना जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। तरी माझं सर्व नाशिककर किंवा सर्व प्रवाशांना आव्हान आहे का येता जाताना या हॉटेलवर यावे आणि या हॉटेलची चव एकदा बघावी का जी आयुष्यभर आपल्या आठवणीत राहील।
याबद्दल मी हॉटेल मालकाचे परत एकदा अभिनंदन करतो आणि ही सेवा त्यांनी सर्व नागरिकांना द्यावी यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी वेदिका जयदत्त होळकर. आज आपल्या नाशिकमध्ये औरंगाबाद हायवेला हॉटेल गोकर्ण ह्या हॉटेलची ओपनिंग झालेली आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ह्या उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि या हॉटेलमध्ये खरं सांगायचं तर खुळे परिवार आणि होळकर परिवार यांच्यातर्फे हे हॉटेल उभारण्यात आलेलं आहे आणि ह्या हॉटेलमध्ये तंदूर असेल, चायनीज असेल, महाराष्ट्रीयन असेल, साऊथ इंडियन असेल, सर्व प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहे. गार्डनबरोबरच AC हॉलची सुद्धा यांनी ह्या ठिकाणी खूप छान व्यवस्था केलेली आहे. नाशिककरांना व सर्वांना परिसरातील सर्व आजूबाजूच्यांना मी सांगू इच्छिते की सर्वांनी या हॉटेलचा लाभ घ्यावा आणि चांगल्या प्रमाणे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. तर मी अवधूत चंद्रकांत होळकर. आज आपण नाशिक छत्रपती संभाजीनगर इथे हॉटेल गोकर्ण फॅमिली गार्डन अँड AC डायनिंग हॉल प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरू केलेले आहे. तर माझी नाशिककरांना नम्र विनंती आहे की तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या आणि परत येत राहा. आपल्या इथे बड्डे पार्टी, कॉर्पोरेट इव्हेंट्स, पार्टी वगैरे अरेंज केले जातील. आपली सगळ्या नाशिककरांना विनंती आहे, आपण एकदा आवश्यक भेट द्या आणि आपली हॉटेलची टेस्ट करून बघा. थँक्यू. नमस्कार नाशिककर, मी ईश्वरी चंद्रकांत होळकर. आज आपण नाशिककरांसाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. का तर हॉटेल गोकर्ण याचं उद्घाटन आज या ठिकाणी कैलासनगर इथे पार पाडलं आहे. तर मी नाशिककरांना कृपया विनंती करते की आपण एकदा अवश्य भेट द्यावे. इथे सगळ्या गोष्टीचे अरेंजमेंट आहे. टी, कॉफी शॉप, इंडियन, चायनीज, साऊथ इंडियन आणि आपल्या इथे बड्डे पार्टी, एंगेजमेंट हे सेलिब्रेशन पार पाडतील. तर कृपया आपण एकदा हॉटेल गोकर्ण इथे आवश्यक भेट द्यावे ही नम्र विनंती. मी अक्षदा लोखंडे. आज माझ्या मामांचे हॉटेल गोकर्ण याचे आज उद्घाटन समारंभ आहे. तर नाशिककरांना मी ही विनंती करेल की सर्वांनी आवश्यक हॉटेल गोकर्णला भेट द्यावं. इथे महाराष्ट्रीयन डिश, चायनीज, साऊथ इंडियन इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर सर्व नाशिककरांना